बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा आयोजित अश्विन पौर्णिमा वर्षावास समारोप व संगदान धम्मदेशना सत्कार कार्यक्रमाचे आयोजन बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक बुद्ध विहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भदंत डॉक्टर उपगुप्त महास्तवीर कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांचा 44वा वर्षावास समारोप कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा। यावेळी त्यांना पुष्पगुच्छ व चिवरदान देऊन फलदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम सकाळी 5:30 वाजता बुद्ध विहारात परित्रण पाठ सुक्त पाठ करण्यात आले, तर सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत भिक्खू संघासह उपासक उपासिकांना सामूहिक भोजनदान देण्यात आले। तर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ठीक 12:30 वाजता सामूहिक बुद्ध वंदना, भिक्खू संघाला चिवरदान, अष्टपरिष्कार, संघदान व स्वागत धम्मदेशनेतून सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ हे होते। तर माजी खासदार पूज्य भदंत अतुललीय रतन महाथेरो लोकसभा सदस्य कोलंबो श्रीलंका यांची प्रमुख धम्मदेशना श्रीलंकन भाषेतून देण्यात आली, तर त्यांचे अनुदान मराठीतून भदंत पय्यारत्न थेरो यांनी केले। तर प्रमुख उपस्थितीत भिक्खू संघ भदंत पय्यातीस थेरो शिरसाळ, भदंत पय्यारत्न थेरो विपश्यनाचार्य नांदेड, भदंत पय्याबोधी थेरो नांदेड, भदंत धम्मशील थेरो बीड, भदंत सुभूती थेरो नांदेड, भदंत शीलरत्न थेरो नांदेड, भदंत बोधी धम्मचल अजिंठा लेणे, भदंत अनोमदस्सी धम्मचल अजिंठा लेणे, भदंत पय्यावंश बुद्ध विहार पूर्णा, भदंत पर्यावर्धन हिंगोली, भदंत पय्यावंत धम्मचल अजिंठा लेणी, भदंत पय्याजित धम्मचल अजिंठा लेणी सह आदी भिक्खू संघास चिवरदान करण्यात आले। तर प्रमुख भिक्खूंनी उपासक उपासिकांना धम्मदेशनाही दिली। तर कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती। माननीय विकास कदम, अवर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई, माननीय डॉक्टर अनंत सूर्यवंशी फिनिक्स हॉस्पिटल नांदेड, माननीय ज्योती बगाटे जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड, ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, उत्तम खंदारे, अशोकराव धबाले, हर्षवर्धन गायकवाड, प्राचार्य डॉक्टर केशव जोंधळे, विजय बगाटे, शाहीर गौतम कांबळे, गौतम दिपके आहेरवाडी, प्रशित सवनेकर, उपासक उपासिका या व वयोवृद्ध बालबालिका मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळे सर, भारतीय बौद्ध महासभा माजी तालुका अध्यक्ष यांनी केले। तर कार्यक्रमासाठी विश्वनाथ हनवते, प्रकाश कांबळे, राहुल दवणे, सूरज जोंधळे, सोनू काळे, राजू जोंधळे, राहुल धबाले, किरण जोगदंड, चरण आवाड, धनंजय रावळे, वैभव कांबळे, प्रदीप सोनुले सह आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। आज पूर्णा बुद्ध विहार येथे डॉक्टर भदंत उपगुप्त महास्तवीर यांचा 44वा वर्षावास संपन्न झालेला होता। त्याचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। भंतेजींनी अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून धम्म सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। तसेच पूर्णा नगरीला जगाच्या नकाशावर आणलेलं आहे। भंतेजींचं काम एक सराहनीय आहे। तसेच धम्माच्या प्रचार प्रसारात त्यांचा मोलाचा हातभार आहे। पूर्णेकरही अत्यंत धार्मिक असून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान देत आहेत। सर्व पूर्णेकर यांना मी या निमित्ताने खूप सारे शुभेच्छा देते। धन्यवाद। उपगुप्त महाथेरो यांच्या वर्षावासाच्या निमित्ताने विशेष श्रीलंकेमध्ये अनेक वर्षे 20 वर्षे खासदार राहिलेले आणि मंत्री राहिलेले पूज्य भदंत अतुललीय रतन थेरो या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सुंदर त्यांनी सर्वच उपासक उपासिकांना मैत्रीचा संदेश दिलेला आहे। भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या वर्षावासाला बाहेर देशातून भिक्षू उपस्थित राहावं अशा पद्धतीचा सुंदर कार्यक्रम आज पूर्णा बुद्ध विहार या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि विशेष भिंतीजीने सर्वांच्या प्रती मैत्रीभाव व्यक्त केलेला आहे। सर्वांचं मंगल हो। पूर्णा शहरातील सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांना त्यांच्या मनामध्ये श्रद्धा भावनेच्या भीप करणारे भदंत उपगुप्त महाथेरो यांच्यावर सर्व भिक्खू संघाच्या धम्मोपदेशन ऐकण्यासाठी
सर्व उपासक आणि उपासिकांनी लगेचच बुद्धविहाराच्या आत बसून या ठिकाणी धम्मप्रदक्षिणा घेत आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणात सुरुवात झाला तरी सुद्धा लोकांच्या श्रद्धा भावना आणि सुद्धा लोकांच्या मनामध्ये असलेला आस्था हे बुद्धांच्या प्रती, धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती कधीही कमी झालेलं नाही. बुद्धविहारात सविस्तर बसून सर्वजण धम्मप्रवचन आता सुद्धा ऐकत आहे. आज भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या 48व्या वर्षवास समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुद्धविहार पूर्णा येथे सर्व भिक्खू संघांना चिवरदान आणि धम्मदेशनाचा कार्यक्रम तसेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित पूज्य भदंत अतुल्यजी रत्न थेरो हे प्रामुख्याने श्रीलंका या देशातून येऊन आपल्या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत. जे श्रीलंकेत 4 वेळेस खासदार म्हणून राहिलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत अनेक भिक्खू वर्ग मराठवाड्यातील व तसेच सर्व महाराष्ट्रातील भिक्खू संघ जवळपास 40 भंतेजी या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व उपासक आणि उपासिकांना उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच हे कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पाडण्यात येतात. नमो बुद्धाय, सविनय जय भीम. मी भिक्खू धम्मशील थेरो. आम्ही आज या ठिकाणी बुद्धविहार पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, महाराष्ट्र या ठिकाणी आलेलो आहोत. आमचे श्रद्धेय पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्या 48व्या वर्षावास समापनाच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. या कार्यक्रमासाठी श्रीलंका या बौद्ध राष्ट्रातून राष्ट्रपतीचे धार्मिक सल्लागार व माजी खासदार आदरणीय पूज्य भदंत अतुल्य रतनजी महास्थवीर या ठिकाणी उपस्थित आहेत. तद्वतच त्यांचे आदरणीय भंत्रींचे संपूर्ण शिष्यवर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. पूर्णेकरांच्या वतीने आदरणीय भंत्रीचा हा 48वा वर्षवास बुद्धविहार पूर्णा या ठिकाणी आयोजित केला गेला होता. बौद्ध धम्मामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये वर्षवासाला अत्यंत महत्व आहे. आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा वर्षवास 3 महिन्याच्या कालामध्ये प्रत्येक भिक्खू कुठल्या तरी एखाद्या गावामध्ये, एखाद्या नगरामध्ये, एखाद्या विहारामध्ये वास्तव करतो आणि त्या ठिकाणी धम्म आणि विनय याचं काटेकोरपणे आचरण करून आपल्या स्वतःला परिशुद्ध करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि या वर्षा काळामध्ये जे कोणी सेवेमध्ये उपासक उपासिका असतील त्या संपूर्ण उपासक उपासिकांना हा भिक्खू धम्म आणि विनयाचा अभ्यास, धम्म आणि विनयाची शिकवण उपासकांना देत असतो. भिक्षूंच्या या त्यागामुळे, भिक्षूंच्या या प्रगाढ ज्ञानामुळे अनेक उपासकांना धम्म समजून घेण्यामध्ये खूप मदत होते. 3 महिने भिक्खूंचा सहवास लाभल्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो. लोक नैतिकतेचं, शील सदाचाराचं, नीतिमत्तेचं जीवन चांगल्या प्रकारे भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामुळे त्या ठिकाणी जगत असतात. आणि म्हणून अनेक ठिकाणी भिक्षूंचा वर्षवास या ठिकाणी होत असतो आणि त्या 3 महिन्याच्या काळामध्ये उपासक उपासकांना भिक्खू संघाची सेवा करण्याची संधी मिळते. आणि म्हणून या वर्षावास काळामध्ये भिक्खू धम्माचं कठोर पालन करून लोकांना सुद्धा कठोर धम्माचं पालन करण्यासाठी ते प्रेरित करत असतात. आणि म्हणून ही वर्षावासाची परंपरा भगवान बुद्धाच्या काळापासून चालत आलेली आहे. स्वतः भगवान बुद्धाने 45 वर्षावास केलेले आहेत. हा वर्षावास अश्विनी पौर्णिमेला संपत असतो. तेव्हा बौद्ध धर्मातली ही अत्यंत महत्वाची एक अशी ही संस्कृती आहे. या संस्कृतीला जतन करण्यासाठी भिक्खू संघ आजही कटिबद्ध आहे. तेव्हा अशा त्या संस्कृतीचा वारसा आणि वारसा जतन करण्यासाठी गेल्या 48 वर्षापासून डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्थवीर हे सातत्याने वर्षावास करत आहेत. आणि आता त्यांचा 48वा वर्षावास बुद्धविहार पूर्ण ठिकाणी संपन्न होत आहे. त्या निमित्ताने पूर्णेकराच्या वतीने कठीण चिवरदान, संघदान, धम्मदेशना, भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपासक उपासिका उपस्थित आहेत आणि सद्धम्माची देशना खूप चांगल्या प्रकारे श्रवण करत आहेत. आपण सुद्धा धम्मदेशना ग्रहण करून भिक्खू संघाच्या सेवेमध्ये लागून राहावं आणि संस्कृती ही बुद्धांची जतन करण्यासाठी सदैव आपण कटिबद्ध व्हावं. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. आज दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने गेली 3 महिने झालं बुद्धविहार पूर्णा येथे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांचा 44वा वर्षावास चालू होता. आज त्याचा समारोप होत आहे. त्या अनुषंगाने आजच्या या प्रसंगी श्रीलंका येथील माजी खासदार पूजनीय भदंत अतुल्य रतन महाथेरो उपस्थित आहेत. बरेचसे हजारोच्या संख्येमध्ये उपासक उपासिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या दरम्यान थोडासा पाऊस येऊन एक हजेरी लावल्यामुळे आमचा थोडासा कार्यक्रम आम्हाला विहारातल्या आतमधील भागामध्ये घ्यावा लागला. तरी देखील प्रचंड मोठ्या संख्येने विहारामध्ये उपासक उपासिका पूजनीय भिक्खू संघाचं आणि उपस्थित मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकत आहे. अतिशय धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असू द्या, आजचा वर्षावास समारोपाचा कार्यक्रम असू द्या,
तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पूर्णा शहरातील जी काय नामांकित आमची महिला मंडळ आहेत त्या महिला मंडळाच्या विद्यमाने कार्यक्रम संपन्न होत आहे. विशेष अश्विन पौर्णिमेला प्रचंड बौद्ध धम्माचं एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे. या अश्विन पौर्णिमेला अनेक भिक्खूगण आपलं जे काय 3 महिन्याचं वर्षावस अधिष्ठान असतं त्याचं समापन करत असतात. या 3 महिन्यामध्ये आपल्या बुद्ध धम्मातील अधिकाधिक महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न त्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये करत असतात. निश्चित पूर्णा शहरामध्ये अनेक वर्षापासून हा चालत आलेला वर्षावासाचा परंपरेचा भाग आज सुद्धा पूर्णावासियानं जपलेला आहे आणि भविष्यात सुद्धा जपेल अशाच प्रकारची भावना या निमित्ताने व्यक्त करतो. अश्विन पौर्णिमेच्या समस्त सर्व उपासक उपासिकांना शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाला यशस्वी केल्याबद्दल परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांच्या प्रती असीम अप्रतिम मंगलकामना व्यक्त करतो. धन्यवाद.